Hello students, in previous lecture of English subject we have studied about the preposition of moment. त्यानंतर आपण बघत होतो की preposition of place. त्यात आपण काही preposition स्टडी केले होते जसं at, in, on, over and above. हे preposition आपण स्टडी केले होते. आज आपण पुढचे preposition बघणार आहोत. पुढचं preposition आहे under, below. याचं एक्झाम्पल आपण बघूया. याचा यूज आपण सेंटेन्समध्ये कसा करतो ते बघूया. एक्झाम्पल आहे द टेम्परेचर आउटसाइड वॉज अंडर और बिलो 0 डिग्री सेंटीग्रेड. इथे अंडर और बिलो हे दोन्ही प्रिपोजिशन चालतात. अंडर वापरलं तरी चालतं, बिलोही चालतं. त्यानंतर आपण त्याचं पुढचं एक एक्झाम्पल बघूया. The woman took shelter under a tree. The woman took a shelter under the tree. झाडाखाली तिने शेल्टर घेतला, आसरा घेतला. इथे आपण वापरले अंडर हे प्रेपोजिशन वापरले. इट इज अ प्रेपोजिशन ऑफ प्लेस. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. When next example, he put the book under the notebook. त्याने पुस्तक ठेवलं कुठे? वहीच्या खाली. इथे पण अंडर किंवा बिलो दी नोटबुक दोन्ही प्रिपोजिशन चालतात. त्यानंतर आता पुढचं प्रिपोजिशन आहे इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या पुढे. त्याचं एक्झाम्पल द टीचर स्टँड्स इन फ्रंट ऑफ द क्लास. टीचर उभे आहेत. कुठे उभे आहेत? इन फ्रंट ऑफ द क्लास. आपण जर याला क्वेश्चन असा केला वेअर इज द टीचर स्टँड? इन फ्रंट ऑफ द क्लास हे आपल्याला आन्सर मिळतं. म्हणून इन फ्रंट ऑफ हे झालं आपलं प्रेपोजिशन ऑफ प्लेस. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. द कार पार्किंग इज इन फ्रंट ऑफ द गॅरेज. वेअर इज द कार पार्किंग असा जर क्वेश्चन आपण या सेंटेन्सला केला तर आपल्याला आन्सर मिळतं इन फ्रंट ऑफ द गॅरेज. इन फ्रंट ऑफ हे झालं प्रिपोजिशन ऑफ प्लेस. त्यानंतर आपलं नेक्स्ट प्रिपोजिशन आहे बिहाइंड. बिहाइंड म्हणजे च्या मागे एखादी वस्तू आहे, त्या वस्तूच्या मागे एखादी गोष्ट ठेवली, एखादी ऑब्जेक्ट ठेवले, त्याबद्दल बोलताना आपण म्हणतो बिहाइंड द डॅश द डॅश असं आपण बोलतो. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. वरचंच एक्झाम्पल घेऊया. द कार पार्किंग इज बिहाइंड द बिल्डिंग. इथे पण सेम. आपण जर इथे सेंटेन्सला क्वेश्चन विचारला वेअर इज द कार पार्किंग? द कार पार्किंग इज आपल्याला आन्सर काय मिळणार आहे? द कार पार्किंग इज बिहाइंड द बिल्डिंग. बिल्डिंगच्या मागे कार पार्किंग आहे. म्हणून बिहाइंड हे आपल्याला प्लेस दर्शवतं. कशाची? कार पार्किंगची. कुठली? बिल्डिंगच्या मागची. म्हणजे हे कुठे आले? बिल्डिंगच्या मागे. म्हणजे बिहाइंड हे झालं आपलं प्रेपोजिशन ऑफ प्लेस. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल ही नेव्हर won a race. He was always behind the others. तो रेस कधीही जिंकला नाही. का? तो नेहमी सगळ्यांच्या मागे असायचा. इथे बिहाइंड हे झालं आपलं प्रिपोजिशन. त्यानंतर आपलं पुढचं प्रिपोजिशन आहे नेक्स्ट टू और बिसाइड और बाय. आता हे प्रिपोजिशन कसे यूज करायचे हे आपण बघूया. त्याचं एक्झाम्पल इन माय इंग्लिश लेसन आय ऑलवेज sit
नेक्स्ट टू माय फ्रेंड. आय ऑलवेज सिट नेक्स्ट टू माय फ्रेंड. मी नेहमी कुठे बसतो? माझ्या मित्राच्या पुढे. तर याच सेंटेन्समध्ये आपण बिसाइड्स हे सुद्धा प्रिपोजिशन वापरू शकतो, बाय वापरू शकतो. ते कसं वापरायचं आपण बघूया. आय ऑलवेज सिट बिसाइड्स माय फ्रेंड, और आय ऑलवेज सिट बाय माय फ्रेंड. मी नेहमी माझ्या मित्राच्या पुढे बसतो, बाजूला बसतो, असं याचा अर्थ होतो. हे 3 प्रिपोजिशन आपण एकाच सेंटेन्समध्ये यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल याचं आपण बघूया. द बँक इज नेक्स्ट टू दी हॉटेल. बँक कुठे आहे? हॉटेलच्या पुढे, हॉटेलच्या जस्ट पुढे म्हणजे नेक्स्ट टू. आणि याच जागी आपण बिसाइड्स आणि बाय हे दोन्ही प्रिपोजिशन यूज करू शकतो. द बँक इज बिसाइड द हॉटेल. हॉटेलच्या बाजूला बँक आहे. द बँक इज बाय द हॉटेल. हॉटेलच्या बाजूला बँक आहे. तिन्हीचा अर्थ एकच होतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रिपोजिशन वापरले जातात. त्यानंतर आपलं पुढचं प्रिपोजिशन आपण बघूया. पुढचं प्रिपोजिशन आहे आपलं अमॉंग. याचं एक्झाम्पल आपण बघूया. आय एन्जॉय बीइंग अमॉंग माय फ्रेंड. अमॉंग म्हणजे च्यामध्ये. आपल्या सराउंडिंगला काही वस्तू आहेत, काही ऑब्जेक्ट आहे, काही पीपल आहे, त्यांच्यामध्ये जाणं म्हणजे अमॉंग. आपण इथे एक्झाम्पल घेतले. आय एन्जॉय बीइंग अमॉंग माय फ्रेंड. मला आनंद होतो, माझ्या मित्रांमध्ये गेल्याचा मला आनंद होतो, गेल्याने मला आनंद होतो. त्यांच्यामध्ये, च्यामध्ये म्हणजे अमॉंग, म्हणजे हे झालं प्रिपोजिशन ऑफ प्लेस. त्याचं दुसरं एक्झाम्पल बघूया. आय फाउंड माय हँडबॅग among my luggage. I found my handbag among my luggage. I found my handbag. मला माझी हँडबॅग सापडली. कुठे सापडली? इन माय लगेज. among my luggage. माझ्या लगेजमध्ये मला माझी हँडबॅग सापडली. च्यामध्ये, लगेजच्या मध्ये म्हणजे इथे अमॉंग हे प्रिपोजिशन आपण वापरलं. ते आपल्याला प्लेस शो करतं आहे. कशाची? हँडबॅगची. ती कुठे आहे? माय लगेज. अमॉंग माय लगेज. माझ्या लगेजमध्ये मला माझी हँडबॅग सापडली म्हणून अमॉंग हे झालं आपलं प्रिपोजिशन ऑफ प्लेस. पुढचं प्रिपोजिशन आहे बिटवीन. लास्ट प्रिपोजिशन. याचं एक्झाम्पल आपण बघूया. बिटवीन म्हणजे च्यामध्ये. अमॉंग म्हणजे इथे खूप सगळ्या गोष्टी असू शकतात. मोर दॅन टू और अनकाउंटेबल. आणि बिटवीन म्हणजे ओनली 2 थिंग्स, 2 ऑब्जेक्ट, 2 थिंग्स याबद्दल बोलताना बिटवीन हे आपण वापरतो. त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. द प्रिझनर सॅट बिटवीन दी 2 policemen. द प्रिझनर सॅट बिटवीन दी 2 policemen. प्रिझनर बसला. कुठे बसला? बिटवीन दी 2 policemen. 2 policemen इथे मेन्शन केलं आहे 2 म्हणजे बिटवीन हे प्रिपोजिशन वापरताना आपण नेहमी 2 गोष्टींच्या मध्ये एखादी गोष्ट ठेवली, एखादी ऑब्जेक्ट ठेवली आहे त्याबद्दल बोलताना, एखादी पर्सन आहे 2 गोष्टींच्या मध्ये त्याबद्दल बोलताना आपण बिटवीन हे प्रिपोजिशन वापरतो. तर द प्रिझनर सॅट. प्रिझनर बसला. आपण जर इथे क्वेश्चन केलं प्रिझनर कुठे बसला? बिटवीन द 2 policemen. बिटवीन हे आपल्याला बिटवीन द 2 policemen हे आपल्याला क्वेश्चनचा आपल्याला आन्सर मिळेल. म्हणून बिटवीन हे काय करतं? द पोलिसमनची किंवा प्रिझनरची पोझिशन आपल्याला पोझिशन असेल किंवा प्लेस असेल आपल्याला शो करतं. म्हणून बिटवीन हे झालं प्रिपोजिशन ऑफ प्लेस. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. आय हेल्ड द पेन बिटवीन माय थंब अँड फिंगर्स. आय हेल्ड द माय पेन. मी पेन धरला. कुठे धरला? कसं धरला? बिटवीन माय थंब अँड माय फिंगर. माझ्या थंब आणि फिंगर्स या दोन्हीमध्ये मी माझा पेन धरला. म्हणजे इथे आपण बिटवीन हे वापरलं आहे. माय थंब अँड माय फिंगर्स. आय हेल्ड द पेन बिटवीन माय थंब अँड माय फिंगर्स. आता हे पेनची पोझिशन आपल्याला शो करतं. पेन आपण कुठे पकडला आहे? थंब आणि फिंगर्सच्या मध्ये. बिटवीन द थंब अँड फिंगर्स म्हणजे बिटवीन हे आपल्याला पेनची पोझिशन शो करतं आहे. म्हणून हे झालं आहे प्रिपोजिशन ऑफ प्लेस.
आता प्रेपोजिशन ऑफ प्लेस हे आणखी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, आपण हे एक एक्झाम्पल घेऊया. द बॉल इज इन बॉक्स. आपण बॉल आणि बॉक्स हे कॉमन एक्झाम्पल घेऊया. याच्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगते प्रेपोजिशन ऑफ प्लेस एकदम सोप्या पद्धतीने. सपोज हा बॉक्स आहे, तर आपल्याला आपण इथे काय म्हटलं आहे, द बॉल इज इन द बॉक्स. पहिलं प्रेपोजिशन आपलं आहे बॉल इन. बॉल इज इन द बॉक्स. द बॉल आपण कुठे ठेवला आहे, बॉक्सच्या मध्ये, म्हणजे हे झालं इन. द बॉल इज इन द बॉक्स. आता ऑन हे प्रेपोजिशन घेऊया. हा बॉक्स आहे, द बॉल इज ऑन द बॉक्स. ऑन म्हणजे बॉलच्या वर, म्हणजे हे सरफेसला लागून बॉक्सच्या सरफेसला लागून आपण बॉल ठेवला आहे, म्हणजे ऑन दी बॉक्स. हे प्रेपोजिशन आपण इथे यूज केलं. नंतर बघूया बिटवीन. द बॉल इज बिटवीन द बॉक्सेस. आता इथे दोन बॉक्स घेतले, त्या दोन्ही बॉक्सच्या मध्ये आपण बॉल ठेवला आहे, म्हणजे बॉल इज बिटवीन द बॉक्सेस. नंतर पुढचं एक प्रेपोजिशन आपलं होतं अमॉंग. तर अमॉंग म्हणजे दोनपेक्षा जास्त. म्हणजे आता इथे आपण सपोज 4 बॉक्स घेतले आणि ह्या 4 बॉक्सच्या मध्ये आपला बॉल आहे. ह्या 4 बॉक्सच्या मध्ये आपला बॉल आपण ठेवला आहे. आता याबद्दल बोलताना आपण कसं म्हणतात, द बॉल इज अमॉंग द बॉक्सेस. एकापेक्षा जास्त आहेत, दोनपेक्षा जास्त आहेत, म्हणून इथे आपण म्हणणार द बॉल इज अमॉंग द बॉक्सेस. म्हणून आपण इथे प्रेपोजिशन वापरलं आहे अमॉंग. त्यानंतर द बॉल इज ओव्हर द बॉक्स. आता हा बॉक्स घेतला आहे, ओव्हर द बॉक्स म्हणजे सरफेसपासून थोडंसं अंतर ठेवून वरच्या बाजूला, म्हणजे बॉल इज अमॉंग द ओव्हर द बॉक्स. म्हणजे आपण बॉल आणि बॉक्समध्ये हे थोडंसं अंतर आहे, तेव्हा आपण म्हणतो बॉल इज ओव्हर दी बॉक्स. तर ऑन आणि ओव्हरमध्ये फरक आहे. ऑन हा जेव्हा आपण वापरतो तेव्हा काय, एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या सरफेसला अगदी चिकटून ठेवलेली असते, दोन्हीमध्ये अंतर नसतं. पण ओव्हरमध्ये ओव्हर हे प्रेपोजिशन वापरताना आपण बघतो बॉल आणि दुसरी जे ऑब्जेक्ट आहे आपली त्यामध्ये अंतर आहे, तेव्हा आपण ओव्हर हे प्रेपोजिशन वापरतो. ओके. त्यानंतर अंडर. द बॉल इज अंडर द बॉक्स. आता आपण हा बॉक्स घेतला आहे, बॉल कुठे आहे, बॉक्सच्या खाली. बॉल इज अंडर द बॉक्स. बॉक्सच्या खाली आपण बॉल ठेवला आहे, तिथे आपण प्रेपोजिशन वापरले बॉल इज अंडर द बॉक्स. आता अंडर आणि ऑन, म्हणजे ऑन आपण वापरलं तेव्हा काय होतं, बॉल आणि बॉक्स हे दोन्ही एकमेकांना चिकटून होते एकमेकांच्या सरफेसला. तसंच अंडरचं इथे बॉक्स आणि बॉल यांचा सरफेस एकच आहे, हे दोन्ही एकमेकांना चिकटून ठेवलं आहे, तिथे आपण हे अंडर हे प्रेपोजिशन वापरले. नंतर पुढचं प्रेपोजिशन आपलं होतं इन फ्रंट ऑफ. आता आपण बॉक्स घेतला आहे, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या पुढे, बॉक्सच्या पुढे आपण बॉल ठेवला आहे. बॉक्सच्या पुढे आपण बॉल ठेवला आहे, तेव्हा आपण प्रेपोजिशन वापरतो इन फ्रंट ऑफ. त्यानंतर आपलं पुढचं प्रेपोजिशन होतं बिहाइंड. बिहाइंड म्हणजे तुम्हाला सांगितलं मी च्या मागे. बॉल हा समजा आता बॉक्सच्या मागे आहे, बॉक्सच्या मागे हा आपण बॉल ठेवला आहे, ज्याचा काही पोर्शन झाकला गेला आहे. बॉक्सच्या अगदीच मागे ठेवले त्याला आपण बिहाइंड म्हणतो, बिहाइंड. त्यानंतर पुढचं प्रेपोजिशन आपलं होतं नेक्स्ट टू. आता एक बॉल बॉक्सच्या पुढे ठेवला आहे, पुढे म्हणजे त्याच्या पुढच्या बाजूला ठेवला आहे. आपण इथे बघितलं इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या पुढे, आणि इथे म्हटलं च्या बाजूला किंवा बिसाइड्स असेल किंवा नेक्स्ट टू असेल किंवा बाय असेल, इथे आपण प्रेपोजिशन वापरतो नेक्स्ट टू. नेक्स्ट टू म्हणजे बॉक्सच्या पुढे आपण बॉल ठेवला आहे पण तो अगदी चिकटून आहे. आणि बिसाइड कसं वापरायचं, बॉक्स आहे त्याच्या पुढे आपण बॉल ठेवला आहे पण बॉल आणि बॉक्समध्ये थोडंसं अंतर आहे, जसं आपण ओव्हर या प्रेपोजिशनमध्ये बघितलं, इथे आपण वापरतो बिसाइड्स. त्यानंतर पुढचं प्रेपोजिशन आपलं होतं बिलो. बॉक्स घेतला आहे, बॉक्सच्या खाली आपण बॉल ठेवला आहे पण बॉल आणि बॉक्समध्ये अंतर आहे म्हणून बिलो. जसं आपण अंडर घेतला तेव्हा अंडर हे प्रेपोजिशन वापरताना बॉल आणि बॉक्सच्या मध्ये अंतर नव्हतं, दोन्हीचे सरफेस एकमेकांना चिकटून होते. पण इथे आपण बिलो जेव्हा आपण वापरतो तेव्हा दोन्ही सरफेसेसमध्ये अंतर असतं, तेव्हा आपण तिथे बिलो हे प्रेपोजिशन वापरतो. नंतर आपलं पुढचं प्रेपोजिशन होतं नियर. बॉक्स घेतला आहे, बॉक्सच्या जवळ बॉल आहे पण दोन्हीमध्ये अंतर आहे. द बॉल इज नियर द बॉक्स, पण दोन्हीमध्ये अंतर आहे, दोन्ही एकमेकांना चिकटलेले नाही. जसं नेक्स्ट टू आपण घेतलं होतं तेव्हा बॉल आणि बॉक्स एकमेकांना चिकटलेले होते, आता तसं नाही आहे, दोन्हीमध्ये अंतर आहे, तेव्हा आपण नियर हे प्रेपोजिशन वापरलं. त्यानंतर आपलं लास्ट प्रेपोजिशन होतं अबोव. बॉक्स घेतला आहे, आपण बॉक्सच्या वर बॉल ठेवला आहे. आता आपण जेव्हा ऑन हे प्रेपोजिशन वापरलं तेव्हा ऑन बॉल आणि बॉक्समध्ये दोन्हीमध्ये अंतर नव्हतं, दोन्हीचे सरफेसेस चिकटून होते, तेव्हा आपण ऑन हे प्रेपोजिशन वापरलं.
ओव्हर हे प्रेपोजिशन आणि अबोव प्रेपोजिशन हे एक जवळपास सारखेच आहे. ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघितलं बॉल आणि बॉक्समध्ये अंतर होतं, तिथे आपण ओव्हर प्रेपोजिशन वापरलं होतं. इथे अबोवमध्ये इथे असंच आहे, बॉल आणि बॉक्समध्ये अंतर आहे म्हणून आपण इथे अबोव हे प्रेपोजिशन वापरले. हे झालं अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एवढं जरी लक्षात ठेवलं प्रेपोजिशन ऑफ प्लेसमध्ये तरी सफिशियंट आहे. यामध्ये तुम्हाला सगळं समजून जाईल. त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे प्रेपोजिशन्स ऑफ टाइम. प्रिपोजिशन ऑफ टाइम. आता प्रिपोजिशन ऑफ टाइम म्हणजे काय? तर प्रेपोजिशन ते काय, जे प्रेपोजिशन काय शो करतात, समथिंग इज हॅपन, काहीतरी घडतंय, त्या घडण्याची वेळ एखादं प्रेपोजिशन दाखवत असेल त्याला म्हणतात प्रेपोजिशन ऑफ टाइम. प्रेपोजिशन्स कॅन ऑल्सो बी used to show when something happened. काहीतरी घडतंय, कधीतरी काहीतरी घडतंय ते शो करण्यासाठी प्रेपोजिशन ऑफ टाईम वापरतात. त्याचं आपण पहिलं बघूया. ॲट हे प्रेपोजिशन टाईमसाठी सुद्धा वापरलं जातं आणि आपण याचं यूज बघितलं. आपण हे ॲट मोमेंटसाठी सुद्धा हे प्रेपोजिशन आपण वापरलं आहे. प्रेपोजिशन ऑफ मोमेंटमध्ये ॲट हे प्रेपोजिशन आपण वापरलं आहे. आता ॲट हे प्रेपोजिशन टाईममध्ये कसं वापरतात? इट यूज फॉर स्पेसिफिक टाईम. स्पेसिफिक टाईम शो करण्यासाठी ॲट हे प्रेपोजिशन वापरलं जातं. स्पेसिफिक टाईम. आता स्पेसिफिक टाईम म्हणजे काय? एखादी गोष्ट आहे, आपण ते टाईम पर्टिक्युलर डिफाईन केलं आहे, त्यासाठी आपण ॲट मॉर्निंग, ॲट इव्हिनिंग, ॲट आफ्टरनून अशासाठी ॲट हे प्रेपोजिशन वापरतात. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. आय स्टार्ट वर्क ॲट 7 AM. मी कामाला सुरुवात केली. कधी केली? 7 AM मी कामाला सुरुवात केली. ॲट 7 AM. आय स्टार्ट माय वर्क. मी माझं काम सुरू केलं. आपण जर इथे क्वेश्चन विचारलं व्हेन आय स्टार्ट माय वर्क ॲट 7 AM, म्हणजे आपल्याला आन्सर मिळणार आहे आपलं ॲट 7 AM. म्हणून ॲट हे झालं आपलं प्रेपोजिशन ऑफ टाईम. हे आपल्याला इथे टाईम शो करत आहे म्हणून हे झालं प्रेपोजिशन ऑफ टाईम. नेक्स्ट एक्झाम्पल. आय डोंट वर्क ॲट नाईट. मी काम करत नाही. कधी करत नाही? रात्री. इथे जर आपण क्वेश्चन विचारला मी काम कधी करत नाही, व्हेन आय डोंट वर्क ॲट नाईट, हे आपल्याला आन्सर मिळणार म्हणून ॲट हे झालं आहे आपलं प्रेपोजिशन ऑफ टाईम. त्यानंतर आपलं नेक्स्ट प्रेपोजिशन राहणार आहे ऑन. आता ऑन हे प्रेपोजिशन आपण मागे वापरलं कुठे? प्रेपोजिशन ऑफ प्लेसमध्ये. तसंच आता प्रेपोजिशन ऑफ टाईममध्ये सुद्धा हे प्रेपोजिशन वापरलं जातं, पण याचा यूज इथे वेगळा आहे तिथे वेगळा आहे. दोन्ही मिक्स करायचं नाही. दोन्हींचा यूज आता वाक्यानुसार त्या दोन्हीचा वापर ठरणार आहे. कुठे कोणती गोष्ट, आता ज्या वाक्यामध्ये जसं सेंटेन्स येणार आहे, जसं ऑब्जेक्ट येणार आहे, जशी एखादी घटना घडणार आहे, एखादी ॲक्टिव्हिटी असणार आहे, त्यानुसार या दोन्हीचं काम बदलणार आहे. काही वाक्यामध्ये हे प्लेस शो करतील, काही वाक्यामध्ये हे टाईम शो करतील. आता टाईममध्ये प्रेपोजिशन ऑफ टाईममध्ये ऑन हे काय वर्क करतं? इट यूज फॉर टू शो स्पेसिफिक डे और डेट्स. तर प्रेपोजिशन ऑफ टाईममध्ये ऑन कशासाठी वापरतात? स्पेसिफिक दिवस दाखवण्यासाठी, डे दाखवण्यासाठी किंवा एखादी स्पेसिफिक तारीख शो करण्यासाठी, एखादी डेट शो करण्यासाठी ऑन हे प्रेपोजिशन ऑफ टाईममध्ये वापरतात. त्याचे एक्झाम्पल आपण बघूया. माय बर्थडे इज ऑन मंडे. माझा वाढदिवस आहे. कधी आहे? ऑन मंडे. आपण इथे क्वेश्चन काय विचारला? माझा वाढदिवस कधी आहे? व्हेन इज माय बर्थडे? ऑन मंडे. ऑन हे प्रेपोजिशन आपण वापरलं, त्याचा आन्सर आपल्याला मिळालं. हे मंडे हा टाईम किंवा हा डे शो करण्यासाठी आपण ऑन हे प्रेपोजिशन वापरलं म्हणून हे झालं आपलं प्रेपोजिशन ऑफ टाईम. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. वी आर हॅविंग अ पार्टी ऑन 7th सप्टेंबर. आपली पार्टी आहे. कधी आहे? ऑन 7 सप्टेंबर. आता इथे आपण डेट दाखवली. वरच्या सेंटेन्समध्ये आपण डे दाखवला होता, वार दाखवला होता, दिवस दाखवला होता. आता आपण इथे काय दाखवलं आहे? इथे आपण तारीख शो केली आहे. ऑन हे प्रेपोजिशन वापरून म्हणून हे झालं आपल्याला प्रेपोजिशन ऑफ टाईम. आता यूजचा ऑनचा अजून एक यूज आहे.
सम स्पेशल डेज जे असतात, एखादा फेस्टिवल असेल, एखादा सण असेल, एखादा दुसरा अजून काही असेल, स्पेशल डे एखादा शो करण्यासाठी सुद्धा ऑन हे प्रिपोजिशन वापरले जातात. तर त्याचं एक्झाम्पल बघूया. ऑन क्रिसमस डे, ऑन इंडिपेंडन्स डे और ऑन रिपब्लिक डे हे शो करण्यासाठी सुद्धा ऑन हे प्रिपोजिशन वापर. इथे आपण स्पेसिफिक डे शो केला आहे, रिपब्लिक डे. हा एखादा इव्हेंट असेल, एखादा फेस्टिवल असेल किंवा एखादा नॉर्मल डे असेल. नॉर्मल डेसाठी आपण वरती बघितलंच आहे. हा स्पेशल डे शो करण्यासाठी सुद्धा ऑन हे प्रिपोजिशन आपण इथे वापरले. नंतर पुढचं प्रिपोजिशन आहे आपलं इन. आता इन हे प्रिपोजिशन सुद्धा आपण वापरलं आहे. कुठे वापरलं? प्रिपोजिशन ऑफ प्लेसमध्ये. तर त्याचं आपण तिथे काय केलं, एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन शो करण्यासाठी आपण इन हे प्रिपोजिशन वापरले. आता इथे आपण ते कशासाठी वापरणार आहोत? आता प्रिपोजिशन ऑफ टाईममध्ये इन हे प्रिपोजिशन आपण नॉन स्पेसिफिक टाईम, इट यूज फॉर नॉन स्पेसिफिक टाइम्स ड्यूरिंग अ डे or a month or a season or a year. तर एखादा खूप मोठा स्पॅन आहे आपला, डेटचा असेल किंवा एखादा वीक असेल, एखादा पूर्ण दिवसामधला एखादी पर्टिक्युलर गोष्ट आपल्याला शो करायची असेल, जी नॉन स्पेसिफिक आहे, जी स्पेसिफिक नाही आहे, जिला आपण डिफाईन केलेलं नाही आहे, किंवा एखाद्या महिन्यातली एखादी गोष्ट असेल किंवा एखाद्या सीझनमधली असेल किंवा एखाद्या संपूर्ण वर्षभरातली एखादी घटना असेल, एखादी ॲक्टिव्हिटी असेल, ती आपल्याला जेव्हा शो करायची असते तेव्हा आपण इन हे प्रिपोजिशन वापरतो. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. इन समर इट्स टू हॉट टू वर्क. उन्हाळ्यामध्ये, आता इथे आपण काय केलं आहे, सीझन शो केला आहे. इन समर, समर हा आपला सीझन झाला. इन समर उन्हाळ्यामध्ये इट्स टू हॉट टू वर्क. तर पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. आय स्टार्टेड दिस वेबसाईट इन 1999. इथे आता इयर दाखवते. आपण इथे वापरलं आहे इन हे प्रिपोजिशन वापरलं. कुठे वापरलं? इयर. आय स्टार्टेड दिस वेबसाईट, मी वेबसाईट सुरू केली. कधी केली असं जर प्रश्न विचारला आपण, व्हेन आय स्टार्टेड दिस वेबसाईट, तर आपल्याला आन्सर मिळणार आहे इन 1999. आपल्याला इन 1999 हे आपलं आन्सर झालं. म्हणून इन हे आपल्याला काय शो करत आहे, वेबसाईट सुरू केल्याची ड्युरेशन जे असेल किंवा वेबसाईट सुरू केल्याचं जे काही वर्ष वगैरे असेल, जो काही पिरियड असेल तो ते आपल्याला हे इन प्रिपोजिशन शो करते. म्हणून हे झालं आपलं प्रिपोजिशन ऑफ टाईम. पुढचं एक्झाम्पल बघूया. शी वोक अप इन द नाईट. आता हे झालं आपलं, इथे आपण वापरलं आहे इन द नाईट, म्हणजे दिवसभरातला आपण आपला जो दिवसभराचा पूर्ण दिनक्रम आहे त्यामधला एखादा स्पेसिफिक टाईम घेतला आहे, आपण स्पेसिफिक ड्युरेशन घेतलं आहे, ते दाखवण्यासाठी आपण इथे इन हे प्रिपोजिशन वापरलं आहे. शी वोक अप इन द नाईट, ती उठली. कधी उठली? इन द नाईट. हे आपल्याला आपला आन्सर मिळालं. म्हणून इथे इन हे झालं आहे आपलं प्रिपोजिशन ऑफ टाईम. आता प्रिपोजिशन ऑफ टाईममध्ये अजूनही खूप सारे प्रिपोजिशन्स आहेत, ते बघूया आपण. आता आपण बघितलं जसं ॲट बघितलं, ऑन बघितलं, त्यानंतर बायसुद्धा हे प्रिपोजिशन आहे त्यात. टिल इज द प्रिपोजिशन ऑफ टाईम, त्यानंतर अनटिल, त्यानंतर अप टू, देन सिन्स, त्यानंतर आपण बघितलं इन, त्यानंतर ड्युरिंग हे प्रिपोजिशन आहे आपण बघणार आहोत, त्यानंतर फॉर आणि थ्रू आउट. हे अजून प्रिपोजिशन ऑफ टाईम आहेत. यातले काही आपण ॲट स्टडी केला आहे, ऑन स्टडी केला आणि इन हे 3 प्रिपोजिशन आपण बघितले. आता हे जे राहिलेले प्रिपोजिशन आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करूया. आणि त्यानंतर मी तुम्हाला याची समरी सांगेल, कुठले प्रिपोजिशन कशासाठी वापरायचे, लक्षात कसं ठेवायचं, सोप्या पद्धतीने कसं आपल्याला अंडरस्टँडिंग होईल याचं, हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे.